मित्रांनो, आता आम्ही जाणार आहोत कर्नाला फोर्टला. तर कसा एक्सपिरियन्स आहे तुझा? बघू आता गेल्यानंतर तिथे. तर चला मित्रांनो, आता जाऊया. आता निघालेलो आहोत. गाडी बघा चालली. आता आहोत आम्ही चिरनेर फाट्यावर. हा कर्नाला बघू शकतो. तर आम्ही थांबलेलो होतो आता इकडे माकडांना केली घालण्यासाठी. हे बघा माकड. तर मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, यांना पण भुकेच्या अपेक्षा असते. येताना काहीतरी यांना 2-3 काहीतरी केली टाकत जावा रस्त्यात. बघू शकता इथे इथे तिथे हा कर्नाला पक्षी हवा आहे इथे जाण्यासाठी वावरला. हा पनवेलकडून येते हा मार्ग आणि हा इथून सातपाडा मार्ग. गाड्या कसला फास्ट चालू आहे. एक कट मारतात बघू शकता. आता एक डंपरवाला आला. गाड्या फास्ट मारतात. आता सर्व गाड्या पाऊस आणतात बाबा. आता आम्ही बघू शकतो पोचलेलो आहोत पुढे. आणि इथे गाडी पार्किंगसाठी मस्त सुविधा ठेवलेली आहे. इथे गाडी पार्किंग माझी धन्नू अशी पार्क केलेली आहे. बघू शकतो माझी लेटची. तर आता आम्ही तिकीट काउंटरच्या इथे चाललेलो होतो तिकीट काढायला. चला सांग. तर गाईज बघू शकता हा तिकीट इकडनं काढलेलं आहे. आमच्या दोघांचे घेतलेलं 170 रुपये. आणि इकडनं हे बघा हे तिकीट काउंटर आहे इथे. तर मित्रांनो, आता सुरुवात आम्ही ट्रेकिंगची चालू केलेली आहे. तर हे बघा इथून स्टार्टिंग आणि इथे लिहिलेलं आहे सर्व प्रकारचं. आणि वरती माहिती आहे का, हे बघा सावधान इथे लिहिलेलं आहे बघा, वाचू शकता याच्यात. मित्रांनो, आम्ही स्टार्टिंग केलेली आहे ट्रेकिंगची. तर कसं वाटते तुला आता? फर्स्ट टाईम नाही तू आलीस? फर्स्ट टाईम. तर कसं वाटते सांग मला तू याच्यात? वाटते म्हणून काय, आता हाऊस आहे म्हणजे जायला पाहिजे आपल्याला. हे बरोबर आहे, ती सगळ्यांची हाऊस असते. मग तेच ना. पण आता तुझं वय काय आहे ह्याच्यात? माझं वय आता असेल 45. बघा 45 वयात आता मी ट्रेकिंग करणार आहे कर्नाल्याची बघा. आणि इथे सर्वप्रथम माहिती आहे का, छोट्या मुलांना घेऊन येतात. छोट्या मुलांना महाराजांचे किल्ले दाखवायचे. इथे आलं करे ते हॉटेल आहेत वेगवेगळे. जर तुम्ही दमले असाल तर तुम्हाला इथे हॉटेल भेटतील एकदम बसायला. खाण्यापिण्याची सोय आहे. आता सध्या बंद आहे. तर सकाळ आम्ही भेटेल वेगवेगळं. आणि इथे पार्क आहे. इथे आलेत तर टॉयलेटची व्यवस्था इथे ठेवलेली आहे. मस्त एकदम सोय केलेली आहे बघा. एकदम स्वच्छ टॉयलेट आहे इथे.
आणि इथे छोटे मुलांना पार्क आहे. हे बघा, इथे छोटी मुलं खेळू शकतात. हा जमल तिथपर्यंत जाण पण मागे आहे. जास्त वरती जायचा प्रयत्न करू नका, तुम्हाला नाही जमणार. जमलं तर बघा, जमलं तर जा, पाणी घ्या. बघ, समजलं तुला? समजलं? काय भेटणार नाही. कॅन्टीन आहे आपली इथं. कुठे वरती? हा वरती कॅन्टीन आहे. तिकडे वरती? नाही नाही इथे वरती काही नाही. ओके, वरती काहीच नाही भेटणार. बघू शकता मित्रांनो, त्या बाबाही सांगितलंय की हार्ड रस्ता आहे, तर चढण्याची अपेक्षा कमी दिसते. आणि मम्मीला मी तेच सांगितलं, तू चढशील काय? बघा आता चला. ते बाबाई आता धडकी दिलेली आहे हिच्या. दिलेली आहे पण तर आता पहिला प्राणी भेटलेला आहे तो हुदहुद प्रकारचा प्राणी आहे. आणि तुम्ही आवाज ऐकू शकता. शांत राहा. एवढं मनमोहन वाटते का, एकदम रम्य वातावरणात एकदम प्राण्यांचा आवाज घेता आता तुम्हाला एक प्राणी दाखवतो. बघा, मोर मस्त ठेवलेला व्हाईट पिकॉक बघायला नाही भेटू शकतं, पण व्हाईट बघा असं स्टॅच्यू ठेवलेले आहेत मस्त. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्टीन आहेत इथे एकदम. आणि शिवाजी महाराजांचं बघा, तुम्हाला हे वाचू शकता तुम्ही, वाटल्यास व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वाचू शकता. तर मित्रांनो, इथे अशी सूचना दिलेली आहे, बघू शकता. ह्या सूचनेचं पालन करा मित्रांनो इथे येण्याआधी. आणि इकडनं आता सुरुवात झालेली आहे ट्रेकिंगची, खरी सुरुवात. तर ह्या ट्रेकिंगमध्ये बघूया, एकदम अशी अवघड वळणं भेटणार आहेत तुम्हाला इथे चढायला. बघू शकता रस्ता. आणि या ट्रेकिंगकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कोपिया रस्ता. तर मित्रांनो, अजून 5 सेकंद नाही चाललो आणि दमली पूर्ण. पावसातला पहिला येणारा खेकडा, 4 पायांचा वाकडा. त्याला वाकडाच नाही, 2 पाय तुटले त्याचे. बघू शकता पाय. आणि इथे बोर्ड दिलेला आहे. त्या बोर्डाच्या नुसार या मित्रांनो, रस्ता चुकाल तुम्ही इथे येता. आणि बघू शकता घाम बघा चढताना, हालत बेकार झाली. पण काय चढणार, आपल्या महाराजांचा किल्ला आहे, चढायचं पुढे पण.
रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला इथे बैठक व्यवस्था दिलेली आहे. तर मम्मीचा ज्यूस बघा, नुसतीच चालते. तिला हवंच आली. फर्स्ट टाइम तिची ट्रेकिंग आहे. आता पुढच्या वर्षी केदारनाथ जाणार आहे ती. 22 किलोमीटर चढणार आहे. त्याची आता प्रॅक्टिस करत आहे आणि तिला त्रास पण खूप आहे. डोक्यावर एवढा वजा घेऊन बिचारी मन मोकळं करायला या वातावरणात आलेली आहे. ह्याच्यावरून यायचं, खालून नाही चढायचं. हे आपल्याला रस्ता बनवलेला आहे कारण की पाणी बिणी नको चढायला, कायच नको म्हणून. आणि इथे अजून एक बोर्ड लिहिलेला आहे. त्या बोर्डाच्या अनुसार तुम्ही या चालत. इथे 2 वाटा भेटते. तर या साईडने जाऊ नका, या साईडनं पाणी वाहते ना, त्या साईडने जाऊ नका. इकडनं एक तुम्हाला पायवाट दिसेल, ती चालत राहायची कंटिन्यू. तर या साईडनं चूक भूल होते एखाद्याची. नवीन माणूस आला तरी बघा, झाडांचं एकदम चालण्यासाठी मस्त एकदम सुविधा केलेली आहे. हे बघा अशी दगडं बांधलेली आहेत झाडाने, म्हणजे ती राहण्यासाठी जागा. झाडं कटिंग केलेलं आहे. आपल्याला झाडांमुळे आपल्याला रस्ता दिसत नव्हता, कुठे काय जाण्याचा रस्ता. तर आता इथे झाडं कटिंग केलेले आहेत मस्त. इथे चूकमूड व्हायची, झाडं वाढलेली ती कटिंग केलेली. तर आता पायऱ्या दिसतात बघा. आता मेन सुरुवात इकडनं झाली. हे बघा ऑलरेडी चढतात लोक आणि फोटोशूट चालू आहे त्यांचं. आणि हे आम्ही लोक चढण्यासाठी तरसतो पूर्ण, अक्षरशः चढणार. प्राण्यांचा आवाज ऐकू शकतं, पक्ष्यांचं. वा एकदम शांतपणाने. हा मोडी वळणामध्ये चालणारी माझी मम्मी. ही बघा ढेंग बघा कशी आणि चढणार. ही बघा रस्ता असं चिखल आहे नुसतं, पाय स्लिप होते. मम्मीने पण ट्रेकिंगचे शूज नाही घातले, मी पण नाही. जाम घाईल वय झालं आहे पण चढते बेचारी. बघ घाम बघा माथ्यावर एकदम भिजली. अजून चढायचं आहे बघा इथून असं.
बोललो आता एकदाच बघा मम्मीने प्रवास केला. बसलेला आहे, कसला आवाज येतो दुसरे पक्ष्याने. हो दिसतो का तुम्हाला? झूममध्ये माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर नव्हतं पण बघू शकता आवाज आहे का. हे बघा प्रॉपर कुंड असे पाण्याचे ठिकाण आहेत. पाणी नाही भेटला तर इकडून पिऊ शकता तुम्ही. एकदम साफ पाणी आहे, शुद्ध. आणि हे बघा इकडून आता पुढे चाललो आम्ही चालत ह्या वाटेने. इकडं बघ, इकडं बघ. तर मित्रांनो बघा हे महाराजांचे गड किल्ले, असे गड किल्ल्यावर असे कपल येतात आणि हे चालू करतात तिथे. हे सुधरा बघा लोकांना. हे बघा मित्रांनो हे बघा ढग आले, ढग जवळ. आम्ही स्वर्गामध्ये आले. काहीच नव्हतं दिसत. आणि हा महाराजांचा गड किल्ला आणि गड किल्ल्यावर बसलेले असे कपल हे चाले करतात बसून. हे बघा स्वर्ग 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 एकदम प्रॉपर सामावून गेलेला हा कर्नाला किल्ला. बघा स्वर्ग आहे, स्वर्ग. या एकदा सुट्टी काढून या इकडे फिरायला. आनंद भेटला का काय? हे बघा मम्मी कसली खुश आहे, खुश एकदम स्वर्गात. हे बघा महाराजांची गुफा आहे ते. म्हणजे इकडनं शत्रू कोण आलाय ते बघायचं आहे. हे बघा अजून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा शत्रू कोण आलाय ते इकडशी ते बघायचं. परतीचा प्रवास निघालो आम्ही. चला बाय बाय कर्नाला फोर्ट. चला ना काय चाललो आम्ही प्रवासाला निघालो. हे बघा परतीचा प्रवास. हा बघा कर्नाला फोर्ट ते निघालो आम्ही. बाय बाय मित्रांनो. आता ब्लॉग इथेच एंड करत आहात. आता आम्ही उतरलेलो आहोत. झाला आमचा सुखाचा प्रवास. कसा वाटला तुला ॲडव्हेंचर? एकदम मजा मजा. हे बघा मच्छरी अशा बसतात सगळे. आनंद लुटला पावसाचा. आणि खूप 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 म्हणजे वल नव्हती ना. कसं कठीण रस्ता भरपूर होती बापरे. चला मग कसं चढले 45 वर्षाची. हा बोल. 45 वर्ष झाले मला. आणि बघा मी कशी चढले. चला मग ऐकलं तुमच्या पण मम्मीला घेऊन या बरं. चला ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक अँड सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन चॅनलवर.